तुमच्या गावात अजूनही केरोसिन मिळतं का? सरकारचा नवीन जी.आर काय सांगतो माहीत आहे का? आजचा हा व्हिडिओ पूर्ण पहा, नाहीतर तुमचं नुकसान होऊ शकतं. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात एस.टी. टेक फार्मर. आज आपण जाणून घेणार आहोत केरोसिन वितरणाबाबत सरकारचा नवीन जी.आर आहे. कुणाला मिळणार आणि कुणाला नाही. चला मित्रांनो, जी.आर बघू. तर मित्रांनो, 25 मार्च 2026 रोजी हा जी.आर शासनाकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. केरोसिन वितरणाबाबत हा जी.आर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण प्रस्तावना बघू. महाराष्ट्र राज्यात गेल्या काही वर्षापासून पंतप्रधान उज्ज्वल योजना व इतर योजनेद्वारे एलपीजी गॅस कनेक्शन मोठ्या प्रमाणात वितरित करण्यात आले आहे. त्यानुसार गॅस कनेक्शन असणाऱ्या कुटुंबियांना केरोसिन वितरण न करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिका दिनांक 7/1/2016 रोजी आदेश दिले होते. त्यामुळे राज्यभरात केरोसिनचे अत्यंत मर्यादित स्वरूपात वितरण करण्यात येते. परंतु सद्यस्थितीत भूराजकीय परिस्थितीमुळे एलपीजीचा तुटवडा जाणवत असल्याने केंद्र सरकारने हा दिनांक 12/3/2026 रोजीच्या आदेशान्वये राज्यास 3444 लिटर एवढे नियंत्रण मंजूर केले आहे. त्या अनुषंगाने एलपीजीला पर्यायी इंधन म्हणून तात्पुरत्या स्वरूपातील केरोसिन वितरण करण्याची बाब राज्य सरकारच्या विचारणाधीन होती. त्या अनुषंगाने पुढील आदेश देण्यात येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, इराण आणि अमेरिका सध्या युद्ध चालू असल्यामुळे गॅसचा तुटवडा आपल्याला भासत आहे. त्यामुळे सरकारने एलपीजी गॅसला पर्याय म्हणून केरोसिन वाटपाचा या ठिकाणी पर्यायी इंधन म्हणून या ठिकाणी वितरण करण्याचा आदेश राज्य सरकारला शासन निर्णय जी.आर मधून काढून दिलेला आहे. तर मित्रांनो, लवकरच आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये हे केरोसिन या ठिकाणी वितरण करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, काय महत्त्वपूर्ण जी.आर आहे अजून बघू शकता. या ठिकाणी तुम्ही प्रति कुटुंब 3 लिटर या ठिकाणी हे केरोसिन या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता वितरणाचे केरोसिन वितरण मार्च 2026 मध्ये करावे आहे. तर 45 दिवसात उचल पूर्ण बंधनकारक आहे. तर मित्रांनो, बघू शकता एप्रिल महिन्यापासून हे आपल्याला केरोसिन या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही या ठिकाणी सविस्तर जी.आर वाचू शकता. बघू शकता या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. प्रति कुटुंब 3 लिटर प्रमाणे केरोसिन वाटप करावे. बघू शकता केरोसिनचे दर काय आहेत या ठिकाणी दिलेली माहिती आहे. आणि या ठिकाणी चार्ट सुद्धा दिलेला आहे. तुम्ही तो पण स्क्रीनशॉट घेऊन या ठिकाणी वाचू शकता सविस्तर. या ठिकाणी बघू शकता खाली जी.आर मध्ये हे बघू शकता. जिल्ह्याचं नाव आहे, किती टँकर संख्या आहे, त्या जिल्ह्याला किती लिटर या ठिकाणी केरोसिन वितरण करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर 144 12 टँकर, धाराशिव, धुळे सर्व जिल्ह्यांची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, तुमच्या गावात केरोसिन मिळतं का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत जरूर शेअर करा. अशाच महत्त्वाच्या सरकारी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.